आजपासून पुणे महानगरपालिकेच्या जी प्रारूप जो आराखडा मांडण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये प्रारूप प्रभाग रचना जाहीर केलेली आहे, त्याच्या संदर्भातल्या हरकती आणि सूचना या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. आज बालगंधर्वमध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मुळातच माझ्या आत्तापर्यंतच्या पाहण्यामध्ये अशा प्रकारची ही पहिलीच नाही का या ठिकाणी हरकती सूचनांची कार्यपद्धती काय जी 2 दिवसामध्येच नाही का त्या ठिकाणी संपवणार आहे. मुळात 41 प्रभाग आहे, ज्या शहराची लोकसंख्या फ्लोटिंग पॉप्युलेशन 70 लाख आहे. तिथे किमान एक 5 दिवस द्यायला हवे होते. तसं न देता 2 दिवसामध्ये फक्त दिखावा म्हणून अशा प्रकारचे नाही का हरकती सूचनांची प्रोसेस उरकण्याचं कामकाज केलं जातं, असा आमचा थेट आरोप आहे. दुसरा भाग विषय असा आहे की मी साधारणतः 2002 सालापासून आतापर्यंत वेगवेगळ्या हरकती आणि सूचनांमध्ये मला उपस्थित राहिलं. आम्ही ऑब्जेक्शन दाखल केले, त्या संदर्भात आम्हाला नोटिसा देऊन आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं, आमचे म्हणणं ऐकण्यात आलं. 2ची प्रभाग रचना असेल, 7ची प्रभाग रचना असेल, 9ची अगदी विधानसभेची असेल, 12ची प्रभाग रचना असेल, 17ची प्रभाग रचना असेल, 22ला जी प्रभाग रचना झाली ती असेल का ती अंमलात आली नाही, पण त्याची प्रोसेस कंप्लीट झाली ती. म्हणजे साधारण ही 7वी प्रभाग रचना माझ्या आयुष्यातली मी सामोरं जातोय. याच्यामध्ये कधीही प्रशासनाला किंवा प्रशासनाने नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्ताची गरज वाटली नव्हती, कारण की त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांनी जे काही कामकाज केलं होतं ते कदाचित या ठिकाणी अशा प्रकारे उथळपणा दाखवला नव्हता. त्याच्यामुळं त्यांना नागरिकांची किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षांची भीती नव्हती. त्याच्यामुळे तिथं ओपन टू ऑल होतं. कोणी जरी म्हणजे माझं ऑब्जेक्शन आहे तर माझ्या अगोदरचे ज्यांचं ऑब्जेक्शन ओळखले ते सुद्धा तिथं थांबत होते, माझ्या नंतर ज्यांचा नंबर आहे तेही थांबत होते. मला असं वाटलं तर की बाबा मला दुसऱ्यांच्या हरकती सूचनेमध्ये उपस्थित राहून त्या ठिकाणी आढावा घ्यायचा, तर मला सुद्धा त्या ठिकाणी ती मुभा होती. दुर्दैवाने मात्र आज या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त लावलाय, आयडी घेऊन त्या ठिकाणी लोकांना सोडलं जात आहे, पत्रकारांना त्या ठिकाणी नाही का जायला मज्जाव केला जातोय. आमचा थेट आरोप आहे भाजपनी, श्री मुरलीधर मोहोळांनी, गणेश बिडकरांनी या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांचं वाटोळं करण्यासाठी जी प्रभाग रचना केलेली आहे. पुणे शहरामध्ये या ठिकाणी काही विकास कामं न करता आल्यामुळं पुणेकरांचा उद्रेकाला सामोरं जाऊ नये, आपल्या पक्षाची अवस्था वाईट होऊ नये याच्याकरताची चुकीची प्रभाग रचना केली आहे. त्याची फार आरडाओरड होऊ नये, त्या ठिकाणी सगळे राजकीय पक्ष किंवा याचिकाकर्ते जर समोर आले तर त्यांनी एकत्रितपणे प्रशासनाला या ठिकाणी घेराव घालू नये. त्या भीतीपोटी या ठिकाणी पत्रकारांना सुद्धा बचाव केलाय आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त ज्यांची याचिका आहे किंवा ज्यांची हरकत आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना सोडण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो निश्चित चुकीचा आहे. त्याच्यामुळं ही प्रभाग रचना निश्चित त्या या ठिकाणी भाजपच्या दबावापोटी झालेली असा या ठिकाणी आज शिक्कामोर्तब करणारा आहे. म्हणून या ऑब्जेक्शन या संदर्भामध्ये आम्ही पुणेकरांच्या दरबारात पुन्हा एकदा जाणार आहोत की जर पत्रकारांना बचाव करण्यात येत असेल किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना जर इतरांच्या हरकती सूचना ऐकण्याची सुद्धा जर संधी मिळत नसेल तर मात्र दाल में कुछ काला नाही तर पूर्ण दालच काली आहे, असा आमचा थेट आरोप आहे.